ब्रेकनंतर स्वागत. लॅब इंडियाचे संचालक श्रीकांत बापट यांचं कल्पक चौकस किशोरांचं वयम या मासिकाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. कारण मासिकाला लहान मुलांनी चांगलाच प्रतिसाद दिलाय. लहान मुलांची विचारसरणी काय आहे, ते काय विचार करतात हे जाणून घेण्यासाठी जुलै महिन्यात वयमकडून विचार स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये मला टिंबटिंब पासून स्वातंत्र्य हवंय आणि टिंबटिंब ही माझी जबाबदारी आहे असं मला वाटतं, या दोन विषयावर मुलांनी आपलं मत वयमला लिहून पाठवायचं असं स्पर्धेचं रूप होतं. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला आणि संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास 12,000 मुलांनी यात भाग घेतला. त्यामध्ये भ्रष्टाचारापासून तर काहींनी अंधश्रद्धेपासून स्वातंत्र्य हवंय तर पर्यावरण वाचवणं ही माझी जबाबदारी असे विचार या मुलांनी मांडले. या सर्वातून 20 मुलं आणि 20 शाळा यांना वयमकडून पारितोषिक दिली गेली तर 200 जणांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रम ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात पार पडला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर तर सिने कलाकार मृणाल कुलकर्णी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. गायन नाचाच्या या कार्यक्रमाबरोबर जादूचे प्रयोगही यावेळी दाखवण्यात आले. वाढतं वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी झी 24 तास आणि वयम संस्था यांनी एक उपक्रम चालू केला. यामध्ये या दिवाळीमध्ये कमी आवाजाचे फटाके वाजवा आणि प्रदूषण टाळा असं आवाहन केलं जाणार आहे. त्याचबरोबर शाळांमध्ये जाऊन अशी शपथ ही विद्यार्थ्यांना घ्यायला लावणार आहेत. या उपक्रमाची घोषणा या कार्यक्रमात करण्यात आली. ही स्पर्धा म्हणजे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या मुलांचा आवाज आहे. अशा वेगवेगळ्या स्पर्धा घेतलं पाहिजे, मुलांना बोलतं केलं पाहिजे आणि मुलांची स्वप्न काय आहेत हे मोठ्यांनी जाणून घेऊन त्याप्रमाणे पुढचं नियोजन केलं पाहिजे. ही स्पर्धा ही त्याची सुरुवात आहे असं मला वाटतं. सहजासहजी आता कुठलीही गोष्ट जी चुकीची आहे ती ऍक्सेप्ट केली जाणार नाही आणि चांगली गोष्ट जी आहे त्याला उचलून धरलं जाणार आहे, हे निश्चित घडणार आहे. ह्या उपक्रमातून आमच्या लक्षात आले. मी खूप आनंदी आहे आणि ह्या विद्यार्थ्यांकरता काही ना काहीतरी सतत करायची माझी याच्यापुढे माझे स्वतःचे प्रयत्न राहतील हे नक्की. एखादीचा वाटा म्हणून अधिकाधिक त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्याकडे आलेलं आहे आणि अत्यंत मनपूर्वक त्यांनी ते करण्यासाठी मला खूप आनंद होतो आहे आणि अभिमान वाटतो आहे आणि हे काम मी खरोखरच खूप मनापासून करीन. या बुलेटिनमध्ये इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे.